बस आयुष्यभराची साथ द्या, मी सोबत आहेच. तर नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, तुम्ही आधी बघितले वड्यांचा कार्यक्रम आणि त्यानंतर असलं होता हल्दी. कशा प्रकारे हल्दी आमच्या नागाव साजरी केली जाते आणि आज आहे लग्न कार्य. आज तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये लग्न कार्याची व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे त्यांचे क्षण असतील लग्न कार्याचे ते सर्व दाखवायचं पूर्ण दाखवणार आहे. आणि मेन लग्नाचा वेगळा ब्लॉग असणार आहे आणि वरात आहे ना तो पण वेगळा ब्लॉग असणार आहे. टोटल आपले 4 या दिवेशच्या लग्नाचे आहेत ना सर्व 4 ब्लॉग पडणार आहेत. तर सर्व जर वड्यांचे आणि हल्दीचा जर बघितला नसेल तर नक्कीच जाऊन सर्वात पहिला जाऊन लवकर बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला राहिले होते ना ते तो पहिला मामोन. तर मामोन म्हणजे मामाने मुलाला कपडे बोला, काकण बोला, बाशी मला ते सगळं खर्च मामाने करायचं असते. अच्छा. आणि त्यानंतर मग नवऱ्याचा त्याच्यानंतर न्हाव्याला बोलवतो आम्ही. न्हाव्याला दाढी काढण्यासाठी, तो मवा बसण्यासाठी. तेव्हा मवा झाला मग त्याला आम्ही परत घरात घेत नाही. मग त्याला या जातील, करवल्या जातील, विहिरीचं पाणी आणतील आणि मग त्याची ती आंघोळ करते. मग तेव्हाच तो घरात येणार. मग त्यानंतर काय नाही, मग नवरा निघतो ना तेव्हा. हो अच्छा, चालेल लग्नाला. ओके चालेल. म्हणजे आजचा दिवसभरची आजची ही विधी आहे. आजची फक्त हीच विधी राहिलेली. चालेल. माझ्याकडे लक्ष, अजून एक सर्व इथे माझ्याकडे. मामा रे तू पावील मामा, मामा जाते चांबऱ्यावरी, मामा जाते चांबऱ्यावरी, भाच्यासाठी आणि ते काय चपलाचे जोर, भाच्यासाठी आणि ते काय चपलाचे जोर, मामा बसला पाटावरी, भाच्याला घेते. मामवण झाला ना आता. मामोन झाला. तर त्यानंतर आता काय असणार आहे? आता माव्याला बसवतो, न्हाव्याला बोलून त्याची दाढी वगैरे करते. त्याच्यानंतर या 5 करवल्या जातील पाण्याला विहिरीवर आणि त्या थंड पाण्याची आंघोळ करायची आणि त्यानंतर लग्नाची. चालेल. रुपयाचा दांडा, सोन्याचा वस्तारा, रुपयाचा दांडा, मी तुझा लेक मावा बैसला, मी तुझा लेक मावा बैसला, ओवाना करीती माया मावशा, बाहेरी आई काही ग वाजते, वराया येई तो आई काही ग आणि तो वराया येई. चला आता इथून विहिरीवरून आता थंडगार पाणी घेतलं आणि यानंतर आता काय करणार आहेत? नवऱ्याची आंघोळ करणार आहेत ना. आणि सर्व करवल्या पाणी घेण्यासाठी आलेत विहिरीवर.
आणि एकदम ठाकूर परिवार एकदम खुश झालाय आणि आज लग्न आहे तर अजून जल्लोष होणार आहे. बरोबर आहे का नाही? चालेल चालेल. मस्तपैकी 1 वाजला आणि आपला दुपारचा जेवण आलाय मांडवातला. बघू शकता डाल भात आणि शोलेची भाजी मस्त लागते ना. मस्त एकदम छान. आणि आपल्या जोडीला अजून एक पार्टनर आलाय राजदीप दादा. आज सोमवार आहे त्यामुळे डाल भात खायला लागते. नाही ते वेळी चिकन असतं ना. चालेल.
दिवेश दादा आपल्या समोर आहे आणि मस्त नटलाय बघा आणि अजून मित्रपरिवार त्याला नटवत आहे. तर दादा पहिले तुला शुभेच्छा तुझ्या कार्याविषयी. आणि काय सांगशील किती वर्ष या क्षणाची वाट बघितलीस? सलग म्हणजे आता नाही बोलत तरी 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्यात खूप प्रॉब्लेम पण आले, अडचणी आल्या, पण सगळं काय प्रॉपर झालं आणि आज जी वेळ आहे की आम्ही दोघं एकत्र होणार आहोत. ठीक आहे. आता तू बोललास प्रॉब्लेम आले, ते प्रॉब्लेममध्ये साथ कोणची होती? घरच्यांची, मम्मी पप्पांची साथ होती. नेहमी असेच सोबतच असतात. हो 100%. लहानपणीपासून मोठे म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो काही असो सगळे प्रॉब्लेमला माझे मम्मी पप्पा साथ देतातच मला. कधी लांब असा कधी केला नाही, काही असो ते प्रॉब्लेम. आणि आता काय सांगशील कसं वाटतं? खूप बरं वाटते आता, म्हणजे स्पेशल फिलिंग असते. हां म्हणजे असं वाटते की आता कधी लगीन होते आणि एकत्र नवीन नात्याची सुरुवात करतो. तेच तुझ्या मांडवातल्या डान्सवरनं समजत होता. 3 वर्ष थांबलो त्यासाठी, आता 4था वर्ष निघलं तेव्हा लगीन होतंय. आणि तुझ्या फॅमिलीबद्दल काय सांगणार? फॅमिली लय भारी आहे, सगळे सपोर्टिव्ह आहेत, सगळी फुल एन्जॉय करणारी आहेत आणि कधी कोणचा काही त्रास नाही आहे. आणि असं काय सांगितलं ना काय लगेच कामाई मला धावून येतात, काही असू दे. चालेल. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा सर्व परिवार ठाकूर परिवार एवढ्या संख्येने उपलब्ध आहे म्हणजे तुमचा परिवारच मोठा आहे. आमचा परिवार खूप मोठा आहे. खूप मोठा परिवार आहे. म्हणजे काय सांगशील? असा म्हणजे एक बोलायला गेलास ना, जर कोणाला आमंत्रण जरी नाही दिला ना तरी फक्त आमचा ठाकूर परिवार असला ना तरी आरामात सगळी पब्लिकची जागा भरून काढते. एवढा मोठा परिवार आहे आमचा. शुभेच्छा दादा. थँक्यू.
आता दिवेश दादाचे मम्मी पप्पा आपल्या समोर आहेत आणि काय सांगाल त्यांच्या चेहऱ्यावरती तर आनंद दिसत आहे सर्व सोहळ्याचा आणि आता लग्न पण फायनली झालेलं आहे. काय सांगाल कसं वाटतंय? खूप आनंद झालेला आहे आणि हे सर्व आमचा कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या सगळ्या सपोर्टने झालेलं आहे आणि खूप आनंद होतो. खूप आनंद होते. आई मला पण खूप आनंद होतो. मला एवढं चांगलं वाटतंय ना का माझ्या मुलाचं लग्न माझं पण याच वयाने लग्न झालेलं, माझ्या मुलाचं पण याच वयाने लहान वयाने लग्न झालं आणि घरामध्ये आपला पहिला कार्य होतं आणि एवढ्या थाटामाटात आणि एवढी लोक आलेली आहेत म्हणजे आपला घराणा तर मोठा आहे. विचार पण नव्हता केलेला का एवढं चांगला आणि थाटामाटाने होईल. हा म्हणजे परिवार तर आपला मोठा आहे त्यासोबत एवढी लोक सुद्धा आलीत म्हणजे पाहुणी मंडळी सुद्धा. त्यांच्यासाठी काय बोला? आनंदाने मजा करा मित्र परिवार. शक्यतो मित्र परिवाराची पण साथ लागते आणि कुटुंब तर कायम सोबत आहेच आपले आणि तुमचा कुटुंब तर एकत्र आहे सर्व ना. मग असे हसत केले तर आणि ज्याची कमी होती भाऊ नुसता बिझी आहे. भाऊ जवळ आहे तर मम्मीच्या खांद्यावर हात ठेव. आता फॅमिली वाटते ना पूर्ण. दादा सध्या बिझी आहे. दादाला आपण भेटलेलो आहोत. काय सांगशील भावाचा हालत लग्न कार्य झालं आता तुझा नंबर कधी लावतोस? त्याचा नंबर लावणार आहोत आम्ही. त्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतील. काय सांगशील कसं वाटतंय फायनली? खूप छान वाटतंय. घोड्यासोबत तू देखील नाचत होता, दादासोबत नाचत होता. काय होता मनामध्ये तेव्हा? म्हणून तर मांडव का 6 वाजेपर्यंत गाजवला. ठीक आहे मस्त. खूप सुंदर फॅमिली आहे तुमची. मस्त वाटलं भेटून तुम्हाला. तुम्ही पाहिला असेल डेकोरेशन सगळा तुम्ही बघून घ्या सगळा. आता असा तुमच्या कार्यामध्ये पण बघायला भेटलं. नक्की नक्की तुम्हाला पण नक्की आमंत्रण करेल मी. नक्की लग्न घरामध्ये एवढा मोठा तुम्ही- कुटुंब असताना मला कशाला बोलवलं पाहिजे? तुम्ही कधी लग्न करणार आहात ते सांगा आता आम्हाला. 2 वर्षानंतर 2 वर्ष नको, लगेच पुढच्या 2026 मध्ये अवलंबून राहा तुम्ही. सध्या मंथन पण आहे त्याचा मंथन आईवरच बघ कसं आलं. बिझनेसमॅन आहे हा. कोण मंथन बिझनेस मध्ये आपली पोरा उतरली पाहिजे आखरी पोरगा पाहिजे. पाहिजे 100%. लगेच साहिलच्या पाठोपाठ मोहिलचा पण आहे. आणि ही दुसरी गँग आली. या सायलेंट वाली लोक पहिले करतात ना मस्तीखोर पाटला. सतीशी वाडीतले वकील वकील आहे कोण? नवरदेवाला तयार केलं हो. त्यांना काय बोलू नका. अरे फक्त मुद्दामून आले तर नवर देवाला तयार करायला हं. बाकी काय नाही. मस्तपैकी आईस्क्रीमची सुविधा केलेली आहे. वा वा. घ्या मंथन घ्या तुम्ही घ्या चालेल. घ्या तेजस घ्या. टेस्ट करून सांग कशी लागते. इकडे कोणाला भेटली काय? टेस्ट कर तिकडे कोणाला हे साहिल. कशी आहे? मस्त आहे ना. एक नंबर आईस्क्रीम आहे. मी नाही खाली तरी पण सांगेन एक नंबर. तुम्ही जिम वाले बरोबर वासावरनं सांगितलं. चालेल. तर मंडळी आता जेवणाची रात्रीची मेन्यू काय आता बघूया आपण. सुरुवातीला गुलाबजाम बघायला भेटतात आणि मित्र काय आहे? डाल आहे काय? डाल ना. आणि इथे राईस आहे आणि हा कुठला मित्र राईस आहे? जिरा राईस आहे ना. मित्रा कुठली पाहिजे ही? कोल्हापुरी पनीर कोल्हापुरी. ओके. आणि कुठली आहे? ही पनीर वाटाण्याची आहे. पनीर वाटाण्याची. आणि इथं पुऱ्या बघायला भेटतात मस्तपैकी गरम गरम. पापड आणि सॅलड आहे आणि ते मिरची आणि अजून काय आहे? भजी आहे आणि लोणचं आहे. ओके मस्त जेवण आहे सुंदर. मला मंडळी आता तुम्ही समोर बघताय देऊ आणि वहिनी. आता त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आता आयुष्यभर झलक राहणार आहे. आणि तुम्हाला आता कसं वाटते? तुम्ही आता ठाकूर परिवारातले हिस्सेदार झालात तर तुम्हाला कसं वाटते? तुम्ही सांगा मला आता. खूप चांगलं वाटतंय. आता एक न्यू फॅमिली भेटते. न्यू फॅमिलीशी ओळख होणार. सगळ्या नवीन नाती. बस नवीन नाती आता जपायची आहेत आयुष्यभरासाठी. आणि दिवेशला तुम्ही काय सांगणार जर त्याच्यासाठी तुम्ही काय बोलणार त्याच्यासाठी सेपरेट? बस आयुष्यभराची साथ द्या. मी सोबत आहेच. बरोबर आहे. आणि दोघं जण पण खूप सुंदर दिसता तुम्ही. दिवेश काय बोलणार तू? असं वाटते आज तुमचं दोघांचं लग्न झालंय आता फायनली. वर्षभर वाट बघलीस त्या कारण काय बोलणार? फायनली
3 वर्ष थांबून आता हा जो मुवमेंट आला आहे तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि हा काय आपले एकदाच येते आपल्यासाठी हा आणि मी जाम खुश आहे म्हणजे की आता आपला 3 वर्षानंतर आमचं लग्न होतं आहे त्यासाठी मी खूप म्हणजे खुश आहे एकदम. मला तर दिवेशनी तुमचा रिलेशनचा अर्धा सांगितला आहे, तुम्ही पूर्ण सांगा आता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके, कसा काय तुमचा रिलेशन जुळला ते सांगा थोडक्यात फक्त. हे सिक्रेट आहे दोघांमधलं. सिक्रेट आहे का? चालेल चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आयुष्यासाठी. थँक्यू. त्या फोटोग्राफरला दमवलाय पूर्ण, बघू शकता. फोटो काढायला पब्लिक बघा इथे किती वाढलेले आहे, पब्लिकचा प्रमाण बघा. माझा एक पण फोटो नाही याच्यात, बघ पुरा अख्खा भरलाय बघ. काय बोलायचा, ठाकूर परिवार आहे ना फक्त आणि फक्त नमस्कार मंडळी. पब्लिकला येड लावायलाय फोटो काढण्यासाठी. वहिनी तुम्ही दिसलेत नाही, तेच आता घेतलंय तुम्हाला. सलाईनवर आणलंय, सलाईनवर. दीपोदा राहू दे, सोडून टाक कालचा विषय. मग असू दे ना, मग त्यात तरी काय आला. हे बघा फोटो काढायला गर्दी बघा. साहिल काय बोलणार आहे माणसांना, जरा कमेंट द्या जरा. फोटोशिवाय यांचा काही होतच नाही. लग्न नाही झालं पण फोटो पाहिजे. असं आहे काय? म्हणजे नवरा नवरी साईडला असली तरी पण यांचा पहिला फोटो काढ मोकळा झाला काय? अरुष तुझा काढलाच फोटो? आमच्या गावातले लाडके कपल मस्त दिसतात आज. चालेल चालेल, मस्त की सेकंड लुक झालेला आपला. टापटिप दिसत चिकना. हा लगेच मारल्यापासून आवाज वाढलाय. आवाज वाढलाय ना, स्माइल पण वाढलंय. स्माईल म्हणजे आता काय झालंय एकदाशी. मदत करायला पब्लिक बघा किती आहे नवर देवासाठी. चला जायचं ना फोटो काढायला. काय 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 उचलाचा ना आमचा दादा लेट उचलेला तापून. अर्धी तासाची लाईन लावून मग आपण पोचलो स्टेज वरती, बरोबर ना? फायनली दर्शन होईल. नवरा नवरीचं दर्शन होणार आहे आता थोड्या वेळात. फोटो काढायला अजून लाईन बघा किती लागली अजून. वाचले किती? 10 वाजले. चला 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 मंडळी, तुम्ही बघितला रिसेप्शनचा व्लॉग. दोघांचा मस्तपैकी लग्न वगैरे झाला आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा लग्नासाठी देवेश आणि वहिनींना. आणि आपला हा व्लॉग सेकंड पार्ट असणार आहे. आपण हा लग्नाचा पण बनवला आहे आणि रात्रीची वरात जी निघणार आहे त्याचा पण आपण काढणार आहोत. तर तुम्ही आपल्या या ब्लॉगला कंटिन्यू राहा. फुला फेकायला लगेच रेडी ना.
लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपला वरातीचा पण ब्लॉग असणार आहे, कशी धमाल करतात ठाकूर परिवार, ते तुम्हाला आजचा पूर्ण जो दाखवणार आहे. चला, चॅनलला नवीन असेल नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर आहे का नाही? चला, बघत राहा तुम्ही.